नमस्कार. नमिषा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खुसखुशीत आणि टेस्टी बटाटा आणि रव्याची मसाला पुरी बनवणार आहोत. नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी एक फुलपात्र बारीक रवा घेतला आहे. त्याच फुलपात्राने मी गरम पाणी घेणार आहे. अगदी गरम पाणी घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपला रवा फुलण्यासाठी मी गरम पाणी टाकलेलं आहे. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आपण. एकजीव करून घ्यायचा रवा आणि एक प्लेट आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. एक 10 मिनटासाठी घट्ट असं झाकण लावून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून मी कुकरला शिजवून घेणार आहे. 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. आता 10 मिनटं झालेले आहे. रवा पण आपला मऊसूत असा भिजलेला आहे. तर मी 2 बटाटे आपण कुकरला जे लावले होते ते साली काढून किसून घेतलेले आहेत. पण टाकत आहोत आपण बटाटा किसलेला. ज्या वाटीने आपण रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. माझ्या हातून स्किप झालं टाकताना, पण त्याच फुलपात्राने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. साहित्य पण सांगते. ओवा घेतला आहे, चिली फ्लेक्स, कसुरी मेथी, हळदी पावडर, लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, 2 मिरचीचा ठेचा करून घेतला, मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे, आणि अर्धा चमचा जिरे, हिंग घेतलेले आहे, चाट मसाला घेतला आहे, 2 चमचे तेल आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. कोथिंबीरची फक्त पानंच घ्यायची आहेत आपल्याला. आता सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण. प्रथम ओवा टाकतो आपण. हातावर क्रश करून टाकायचा आहे ओवा. ओव्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो पुरीला आपल्या. चाट मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा घेतला होता. कसुरी मेथी टाकतो आपण. हातावर हे करून हातावर चोळून टाकायचा. कसुरी मेथीचा फ्लेवर पण खूप छान लागतो. अर्धा चमचा हळदी पावडर, बाकी सर्व 1-1 चमचा आहे. चवीप्रमाणे मीठ आणि जिरे अर्धा चमचा आहे, ते सर्व टाकून घेतलेलं आहे. तेल टाकतो आपण 2 चमचे आणि कोथिंबीर. हिंग पण टाकलेले आहे, पण माझ्या हातून स्किप झालेला आहे तो व्हिडिओ. आता व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले पिठामध्ये आपल्या. जरासं पातळ जर वाटत असेल ना तर 2-3 चमचे अजून गव्हाचं पीठ टाका, पण मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता एक वाटी झाकूया एक 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे. घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. त्याच्यामधलाच एक गोळा तोडून घ्यायचा आपल्याला. आपण चपातीला जेवढा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा. हे बघा. आता कोरड्या पिठामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जरासं गोळून घ्यायचं. जास्त पण पीठ लावून घ्यायचं नाही आहे त्याला, आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि जास्त जाडसर पण पोळी लाटायची नाही. अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. एका साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. मी लाटून घेते हे. लाटून झालेलं आहे. आता एकसारख्या पुऱ्या दिसण्यासाठी मी एका डब्याचं झाकण घेतले. एकसारख्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत आपण. खूप छान लागतात ह्या पुऱ्या. नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी ते एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. हे बघा, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. मसाला पुऱ्या आपल्या. हे बघा, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, एक समान पुरी लाटून घेतलेली आहे. आता तेल पण छानसं गरम झालं आहे. आता तळून घेतो आपण. तेल उडवत राहायचं त्याच्यावर, म्हणजे व्यवस्थित आपल्या पुरी तळली जाते. किती मस्त फुलायला लागली पुरी आपली. मस्त फुगलेली आहे. आता पलटी मारून घ्यायचं आपण. हे बघ, कलर पण बघा ना किती छान आला, मस्त आला. टम्म अशी फुगलेली आहे पुरी. आता साईडला काढतोय आपण. कलर पण छान आलेला आहे. दुसरी टाकतोय.
दुसरी पण मस्त अशी फुलायला लागलेली आहे पुऱ्या आणि खरंच ह्या पुऱ्या खूप छान अशा फुलतात. चवीला तर खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. हे बघ किती मस्त अशी फुललेली आहे. पलटी मारून घेऊ. अशा मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. हे बघा सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतल्यात. सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगल्यात आणि कलर पण खूप छान आलेला आहे. ह्या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा लोणच्याबरोबर, दहीबरोबर, आता मी छोलेची भाजी बनवलेली आहे, त्याच्याबरोबर खायला केलेल्या आहेत मसाला पुऱ्या. चवीला खूप छान लागतात पण ह्या. आता एक फोडून पण दाखवते तुम्हाला. खूप सॉफ्ट होतात पण ह्या पुऱ्या. एक फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सॉफ्ट आहे. खूप छान नाश्ता आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.